आज आपण छोलेची भाजी करणार आहे। छोलेच्या भाजीसाठी मी छोले घेतले आहे पाव किलो, कांदा, टमाटो, कोथिंबीर, लाल मिरची, हिरवी मिरची, कढीपत्ता, सुके मसाले, मेथी, खडे मसाले, हिंग। आधी आपण वाटप करून घेऊया। टमाटो, कांदा, थोडी कोथिंबीर याचा आता मी वाटप करणार आहे। वाटप रेडी झाले आहे। आता फोडणीची रेडी करूया। खडे मसाले घेते, दालचिनी, तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, लाल मिरची, हिरवी मिरची, कढीपत्ता, आता हे वाटलेलं वाटप टाकते मी। तेल सुटेपर्यंत चांगलं हलवायचं हे। अद्रकचं पेस्ट टाकायचं 1 चमचा। सुके मसाले पण टाकून घ्यायचे। त्याच्यासाठी असं हलवायचं, चांगलं एकजीव करायचं आणि नंतर मग स्लोवरती ठेवायचं 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत। आता चांगलं हलवायचं, मग कच्चे पण निघून जाईल। आपण कच्चं वाटलेलं होतं ना, चांगलं असं फ्राय करायचं। थोडा 5 मिनिट ठेवायचं, 5 ते 10 मिनिटं स्लोवर पण ठेवत आहे। कच्चे पण निघून गेले आहे वाटण्याचं, आणि कलर पण बघा आला आहे मस्तपैकी छान। तेल पण सुटलेलं आहे। मी छोले बॉईल करून ठेवलेले ते पण आता टाकत आहे। असं चांगलं हलवायचं चांगलं असं। हे बघा कलर पण आला आहे। वाटणाचं पाणी टाकते। चांगलं उकळी येऊ दे, मग कस्तुरी मेथी टाकून घ्यायची। एक उकळी येऊ दे। कड आला आहे छोलेला, आता कस्तुरी मेथी टाकत आहे। आता मीठ टाकत आहे, कोथिंबीर, छोले आपले उकडले आहेत। 5 ते 10 मिनिटं ठेवायचे स्लोवरती। छोलेची भाजी बघा रेडी झाली आहे। मस्त कलर पण आला आहे। छोले पण बघा शिजला आहे, मला कलर आला आहे। सुगंध पण मस्त सुटला आहे। छान छान रेसिपीसाठी लाईक करा, शेअर करा, फॉलो करा।